म्हणजे आपल्या मातीतली कला सादर करायला पाहिजे. कुठली बरं? हा, मातीतली कला तुला दाखवतो, तिथे जाऊन तू कर. नाही सक्सेस होतच का नाही बघ, मी तुला दाखवतो. हा हा बघ, 2 पावलांची पुढे जायचं, 2 पावले मागे यायचं, आणि बोलायचं. हा हे वाजव रे. अग शालू झोका दे ओ मैना, अग शालू झोका दे ओ मैना, शालू झोका दे ओ मैना, उघडी नाही आणली रुसली समाईला, उघडी नाही आणली रुसली समाईला, शालू झोका दे ओ मैना, शालू झोका दे ओ मैना. एक मिनिट मोरे, हा मला एक छोटासा प्रश्न आहे. हुशार ना. हा डान्स करताना काय खायचं? माती. म्हणजे आधी स्टेजवर माती खायची, मग हा डान्स करायचा. त्याच्याने काय होतं? माती जिरते. कसं आहे, 4-5 वर्ष मी या स्टेजवर माती केलेली आहे आणि त्याचा झाला चिखल. पण मी हा डान्स केल्यानंतर त्या चिखलातून माझ्या प्रसिद्धीचं कमल उगवलेलं आहे. काय करते? अगं, एवढी कामं पडते मला माहिती आहे. माहिती आहे तो तुमची कामा. तेल गरम करायला ठेवलं, पापड पण तळायचं राहिले. 2 मिनिटं, 2 हेडी आहेस काय? 2 मिनिट. डोळे बंद ठेवायचे, उघडायचे नाही. कोण का? बसा बसा. हा, हा, काय? हा, आता हळूहळू डोळे उघडा. उघडू नक्की. हळूहळू हळूहळू हळू. बाय माझे, म्हणजे सगळं तुझ्या लक्षात आहे. मग ये. मला वाटलं विसरलीस की काय. आता कसं विसरतले? माझ्या नवऱ्याचा वाढदिवस कधी विसरलाय का? माका सरप्राईज द्यायचा होता ना, म्हणून सकाळपासून नाटकी करी होते. अगं बाय माझे, आता बघित राहा नको. केक कापत. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मोरे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मोरे. वा वा वा, हॅपी बर्थडे आईलाय माझा. तुम्ही पण खा. वा, खातो. वा वा कोण आहेस तू? वा वा. झाडा बघत नाहीस? अरे बाबा. येरा झाडा घालायला लावी ना वाचाड्या. कोण आहेस असं विचारला, दात काय काढतोस? मी यमदूत आहे. अच्छा, यमदूत आहे. हा. मग सांग ना, व्हायचं केक खातोयस व्हायचं आणखी? मी केक खायला नाही आलोय मोरे, मग मी तुम्हाला घेऊन जायला आलोय मोरे. नाही हा, नाही नाही, या वर्षी काय मी सोंगा काढू की अंग पाठवूच हे नाही. बा, आणि काय रे, दरवर्षी मीच काय सोंग काढायची? नाही तर काय? चल, जा, मी लवते. येडा कुठला? आणि हा बघ, आता तरुण पिढीने जबाबदारी घ्यायला नको. हा, मग हे. काय झालं आता ना, माझ्यान काही झेपत नाही. वर्षाचा कधी पण बोलावणं होईल ना. तेच बोलावणं आलेलं आहे वर्षाचं. कसलं बोलावणं? मी खराखुरं यमदूत आहे. तुम्हाला घेऊन जायला आलोय म्हणजे पुढच्या 5 मिनिटात तुम्ही मरणार आहात. हे बघ म्हणजे. अहो, काय- चला, काय- 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 चला. तिकडे ना तेल गरम करायला ठेवलंय, पापड पण तळायचंय. मोरे 5 मिनिटात तुमच्याकडे गॅस बंद करून या. नाही, नको. काय बोलतो? नाही नाही नको. ए, आणि मी कसा काय मरण? मी चांगला असा धडधाकट आहे, मी नाही मरू शकत. हा तुमचा गैरसमज आहे. काय? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही धडधाकट आहात तर तुम्ही मरणार नाही. असं नसतं. वरती 4 देवदूत असतात. ते 4 देवदूत 4 चिठ्ठ्या टाकतात. त्या 4 चिठ्ठ्यांमधून ज्याचं नाव येईल त्याला मारायचं असतं. फक्त त्याला कसं मारायचं असतं हे नंतर ठरतं. कसा मारूचा असता नंतर ठरतं म्हणजे काय? आता तुम्ही इथे राहता. हो. इथे फॅन आहे. हा काय वर आहे? हा चालू फॅन तुमच्या डोक्यात पडेल, तुम्ही मराल. लांब लांब लांब. आता बाजूला एक ते फायरिंगचं ग्राउंड आहे बघा, जिथे प्रॅक्टिस चालते फायरिंगची. तिथून एखादी गोळी येईल आणि चुकून तुम्हाला लागेल. मोरे तुम्ही चला. पाय नको रे. नाही चला. नाही नाही, मला नको ठेवू रे. ऐक चला ना, मोरे. अरे माझं ऐकून तर घे ना बाबा. चला ना. अरे नको रे, नको. हा बघ, टार्गेट पूर्ण करायचं. अरे आणि कसला आयशीच्या भावाचा टार्गेट? अरे मेल्या, अरे आता कुठं महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करायला लागलेला. मी प्रोमो मध्ये असून मोरे प्रोमो मध्ये नाही अशी कमेंट करणारे 4 माझं फॅन पण आहेत का नाही? अरे मला जर वर घेऊन गेलास ना तर अख्खा महाराष्ट्र पोरका होईल रे. अरे नुकताच मला प्लॅटोनिक मोरे हा किताब पण मिळालेला आहे. तुझ्या पाया पडतो. अरे मी जर गेलो ना वर तर ही लेखक जात ना देशोधडीला लागेल. म्हणजे अशी कशी माझी वाक्य कोण खाणार म्हणून टावं फोडतील माहिती आहे. अच्छा. हा
दिग्दर्शक आता आपला कस कसा लागल ह्याच्यात चिंता दूर होते. सगळ्यात जास्त दुखवय सई नावाच्या पोरीला. का मोरे? काय आहे अरे मी जर वर गेलो तर ती नवीन नवीन कपडे कोणासाठी घालेल. अरे तिचा अख्खा सोशल मीडिया वच पडल रे. पाया पड रे पाया तो यमदूत आलो आणि तुमका त्या सईची पडली आहे का? नाही का त्या सांग घबरावा तुम्ही. मला नेऊ नको. यमदूत भाऊजींनो पाया पडतोय पाय- भाऊजी तुमच्या. म्हणतायत तर मला. म्हणू दे भाऊजी म्हणलं म्हणून तरी ऐका यांका नको घेऊन जाऊ. तुमका माहिती हे ना मोठे ऍक्टर हो. म्हणजे गोस्वामी सरत ना ते अंका म्हणले होते की तुमच्या नावाचा आपण अभिनयाचं विद्यापीठ चालू करूयात म्हणून. आणि ऍक्टिंग शिकवू की यांना प्रोफेसर म्हणून ठेवतल्याच. मी असं बोललो त्या घबरावा सांगू काय जाता गोस्वामींच्या नावावर खपवायचा. होय तसं म्हटलेत प्राध्यापक मला ठेवणार आहे. हो. यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. मोठो कलाकार हो. सगळे ना त्यांना चिपळूणचं पारस म्हणी म्हणून ओळखतात होय, होय. माहिती आहे? ते बच्चन साहेबांका भेटूक जाऊचा होता ना हा, हा. त्या दिवशी पण शूटिंग करी होते. एवढं बिझी माणूस आहे. सांगायची काय त्याला गरज आहे काय गरज आहे गपरावा काय तुम्ही. घबरावा. तुमचे 4 फॅन आहेत ते नंतर बाकीच्या अंका बोंबलतले होत. मोरे काय नव्हते फोटो मध्ये त्या अंका का नाही बोलवलात. आता पण खरं आता त्या अंका काय माहितीये मोऱ्यांच्या अंगात किती किडे होते. कळूक नको. त्या सगळं सोडा ओ भाऊजींनो पाया पडते हो, हो. तुमच्या. प्लीज यांका घेऊन जाऊ नका. हे हो. तुम्ही चांगलं मोठं कलाकार आहे. जगात यांची गरज आहे. हे कलाकार आहेत. हो. एक मिनिट हा. लांब हा. नाही मारत नाहीये. हा, हा. काय रे? तुम्ही अभिनय शिकवता? नाही मी अभिनय नाही शिकवत. माझ्याकडे बघून बघून सगळं शिकतात का नाही. तुम्ही एवढे मोठे कलाकार आहात. हो, हो. मोरे हा. काही रिक्वेस्ट करू? कर ना काय करायची ती कर एकदा घात. मला अभिनय शिकवा ना. काय शिकवा अभिनय. आता आलो गोत्यात आणि काय नाही नका म्हणू. नाही, मोरे, नाही नका मला- म्हणू. मोरे तुम्हाला सांगू का? काय- काय? इथे या. माझी पण एक व्यथा आहे. कसली रे बाबा. मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा यमदूत आहे ना. होय काय नवीन आहे. हा. मला इम्प्रेशन पाडायचं आहे हा, सिनियरवर. हा. आमच्याकडे वरती अॅन्युअल डे असतो. हेवन्स गॅदरिंग. येवन्स गॅदरिंग हा. मी मागच्या वर्षी त्यात मिमिक्री केली होती. तोंडावर पडलो होतो. अरे आता ह्या वर्षी मला ती मिमिक्री जिंकायची आहे. हा मला तुम्ही मिमिक्री शिकवाल? काय ते मिमिक्री शिकवाल? मिमिक्री हा. ते शिकवीन ना मिमिक्री नाही का बरे ए म्हणत होता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय देशील. तुम्ही मागा. तुम्हाला जे हवं ते मागा. मी तुम्हाला देईन. म्हणजे मी जे मागीन तू मला देशील. हो. चाल मला जीवदान दे. मला जिवंत ठेवशील. मी तुम्हाला जीवनदान देतो. हा. पण मग तुम्ही मला ऍक्टिंग शिकवा आणि मिमिक्री पण शिकवा. पण माझी पण एक अट आहे. कसली रे? काय मी स्पर्धेत पहिल्या 3 मध्ये आलो पाहिजे. जर नाही आलो तर तुम्हाला घेऊन जाणार. नाही घेऊन कुठं पण जाऊ नका. शिकवतील हे तुम्हाला ऍक्टिंग शिक. अगं, काय शिकवतील. तुझा माझ्यावर विश्वास आहे. माझ्यावर माझा नाही आहे. घबरावा काय घबरावा काय? तुम्ही शिकवतालात बरोबर. हा, हा, हे हा. शिकवतील. हे शिकवतील. शिकवेन शिकवाल ना? आता हे म्हणते पण शिकवेन. हा. बरं ह्याच्या अगोदर कोणाची मिमिक्री केली होतीस तू. मी हा करून दाखव. हा करून दाखव. काय अरे देवा. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां न भूलूंगा मैं. जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान. हा कोण आहे. मोरे शाहरुख खान केला मी. हो. मला वाटला कुलभूषण करवंदा. कारवांदा खायसून खरबंदा आता करवंदा असतात तर जाळीत असतात. पण मी शाहरुख केला. अरे मोरे. कसला कर म्हणजे बरोबर नाही तुला. नाही. असा वासाडे शाहरुख खान असतो काय कधी. हा. ते बरोबर आहे. असा शाहरुख नसतो. उगाच नाही तिकडचे लोक तुला हसले. मी तर म्हणतो तुला तुडवायला पाहिजे होता त्या. बापरे. तुझ्या ना बेसिक मध्ये लय खोल आहे. हो. माझ्या बेसिक मध्ये घोळ आहे. माका विचारतास. हो. हो बापरे. लय खोल आहे लय. एक गोष्ट सांग तुला मिमिक्री म्हणजे माहिती आहे. हो हो. काय एखाद्या नटाची हुबेहूब नक्कल करणे म्हणजे मिमिक्री होय. मारतोस कशात तुला? यमदूत आहो. यमदूताचा मग काय झाला. याला मिमिक्री म्हणतात.
मिमिक्री म्हणजे काय तर नीट समजून घे. काय मिमिक्री म्हणजे काय माहिती आहे काय? काय? मी अधिक क्री इज इक्वल टू मिमिक्री. मोरे आजपर्यंत मला असं कुणीच समजावून नाही सांगितलं. अरे काय समजावून सांगेल त्यांना, यायला नको समजावून सांगायला. एक मिनिट वहिनी, हा? म्हणजे माझं सगळं चुकत होतं. मग काय विचारतास? हो. चुकत होत. सगळा चुकलेला आहे तुझा. अरे तुला कायच येत नाही. अरे तू काय शिकायला आलायस ना? हा मला शिकव. तुला म्हणून सांगतो मी भल्या ना समीर चौगलेला मी शिकवला का? समीर चौगुले ते कॉमेडी ऍक्टर. अरे कसला आयशीच्या भावाचा कॉमेडी ऍक्टर काय आहे? हल्ली तो मला विचारत नाही तो सोडून दे. माझा सगळा वेगळा आहे. वेगळं आहे. त्याच्यासारखं नाही आहे. नाहीये. तो काय सहज प्रोमोला जातो. हा. मी काय प्रोमोला जातो आणि गेलो ना तरी असं मी मांग असतो. मला ओव्हर एक्सपोजची आवड नाही पाहिजे. सगळ्याला म्हणजे ए टू झेड सगळ्यांना शिकव. मग मला पण शिकवा ना प्लीज. अच्छा Please. तुला शिकव म्हणतो. हो. ते मग शिकवण्याची मिमिक्री केली होतीस? शाहरुख खानची. डुप्लिकेट होती ती. हा मी तुला ओरिजिनल दाखवतो. म्हणजे कशी? शाहरुख खान करताना नेहमी काय करायचं माहितीये काय करायचं? हे हातात ना बरोबर आहे. आणि डायलॉग बोलायच्या अगोदर ना वाटीभर बर्फ खायचा. बर्फ का खायचा मोरे? अरे मला त्याच्यामुळे थंडी वाजते. असं दात कुडकुडलं पाहिजे डायलॉग बोलताना. असा आणि डायलॉग बोलायचा काय ते तेरी आंखों की तेरी नमकीन. आंखों की हा, okay, आहे ना, आहे ना. बघ. तेरी आंखों की नमकीन कुस्ती हाँ. तेरी जुल्फों की तगड़ी हाँ. काय समजली की बायबाचे. कसला भारी करत. मोरे सॉरी टू से पण माझा शाहरुख बरा होता. तुला बरा करायचा का बेस्ट करायचा आहे? बेस्ट करायचा आहे. बेस्ट करायचा आहे. हा ओरिजिनल आहे. हा. तू जो केलास तो डुप्लिकेट होता. असं कसं डुप्लिकेट आहे? आणखी कोणाची मिमिक्री केली होती? मी सुनील शेट्टीची केली होती. काय सांगतो? करून दाखव. करून दाखव. तो मुझे बोल जाओ या नहीं दूंगा. अब ऐसे बोल जाओ हो नहीं सकता. आज चले. कसं आहे? असा तुडवीन ना वासाड्या. हा नाक्यावरचा शेट्टी पण वाटत नाही माहितीये. हो का? हा सुनील शेट्टी असता. हो. हा बघ काय करायचा शाहरुख खान करताना तोंडात बर्फ ठेवायचा. बरोबर. आणि आपला सुनील शेट्टी करताना तोंडात मावा ठेवायचा. मावा ठेवायचा. हा. अंजली हा. काही समजले हो. वा वा वा. सुनील शेट्टी. हा सुनील शेट्टी नव्हता मोरे. तुम्ही चुकीची मिमिक्री अरे केली. वासाड्या ओरिजिनल सुनील शेट्टी आहे. हा. मिमिक्री करताना ना बॉडी लँग्वेज महत्वाची नाही, नाही. महत्व- आपण आपल्या तोंडात काय ठेवतो हा महत्वाचा. अच्छा. हा कसं आहे बघ सुनील शेट्टी करताना काय करायचं तोंडात काय ठेवायचा? मावा ठेवायचा. मावा. हा. आता तुला धर्मेंद्र करायचं असेल तर काय ठेवायचं माहितीये? काय? तपकीर. कसं काय? मौसजी. कसं आहे? मसेज. हा हा, मग, हा. आता सुपारी ठेवलीस की शत्रू शिन्ना. शत्रू शिन्ना. हा शत्रुघ्न शिन्ना. हा हा ते माहिती आहेत मला. हा बघा आता. अरे खामोश. मोरे काय झालं? मोरे काय झालं? त्यात सुपारी अडकली सुपारी असलेली. अडकली. तुम्ही बसा ना. बसा, मिमिक्री बसा. का असं आहे सगळं. मोरे हा. पण मला नाही वाटत हे तुम्ही जे शिकवताय ते सगळं शिकून मी वरती कॉम्पिटिशन जिंकू शकेन. अहो वरती खूप तगडी कॉम्पिटिशन आहे मोरे. तगडी कॉम्पिटिशन. हो. म्हणजे कोण कोण आहेत वरती? तुम्हाला सांगू का? हा आपले डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे हा हा. ते अश्विनी कुमार यांना घेऊन वराड बसवतायत वर. काय सांगतोस? हो इथं काहीच नाही. भक्तीताईंनी 700 फुलराण्या तयार केल्यात वरती. अरे देवा. आपले रामनगरकर आहेत ना हा, हा. त्यांनी काही यक्षांना गोळा केलंय आणि त्यांच्यासोबत रामनगरीचे किस्से बसवतायत. हे तर काहीच नाहीये. आपले तारे सर आहेत ना हा. ते कुबेराला बोटाचा अभिनय शिकवतात. असं सगळं ते शिकवतायत. आणि आपले लक्षा मामा आहेत ना लक्षा मामा हा. ते तर इंद्रदेवाचे पर्सनल ट्रेनर आहेत. अरे बापरे. हो हल्ली ते इंद्र इंद्र असं बोलतात. हा. हो हा. आणि तुम्हाला माहितीये का परीक्षक कोण आहे? कोण? बाबूजी. म्हणजे मच्छिंद्र कामली. हो पु ल देशपांडे हा. आणि निळू फुले. आणि ही स्पर्धा कोण भरवतं माहितीये? कोण? सुधीर भट, मोहन वाघ, मोहन तोंडोळकर काका. मागच्या स्पर्धेला तर त्यांनी दिलीप कुमारांना पण आणलं होतं. म्हणाले काजू बिजू खाव. अच्छा. आता ह्या सगळ्या स्पर्धेत माझा तग लागेल का मला सांगा ही मिमिक्री करून? अरे हो रे तुझा नाही अजिबात तग लागायचा. मग? अरे हा सगळं प्रायमरी मध्ये ना तुला काहीतरी ऑथेंटिक करायला पाहिजे तेव्हा कुठं टेकशील. ऑथेंटिक म्हणजे म्हणजे ऑथेंटिक म्हणजे आपल्या मातीतली कला सादर करायला पाहिजे. कुठली बरं? हा
मातीतली कला तुला दाखवतो तिथे जाऊन तू कर नाही सक्सेस होतच का नाही बघ मी तुला दाखवतो हा हा बघ 2 पावलांची पुढे जायचं 2 पावले मागे यायचं आणि बोलायचं हा हे वाजव रे अग शालू झोका दे ओ मैना अग शालू झोका दे ओ मैना शालू झोका दे ओ मैना उघडी नाही आणली रुसली समाईला उघडी नाही आणली रुसली समाईला शालू झोका दे ओ मैना शालू झोका दे ओ मैना एक मिनिट मोरे हा मला एक छोटासा प्रश्न आहे हुशार ना हा डान्स करताना काय खायचं माती म्हणजे आधी स्टेजवर माती खायची मग हा डान्स करायचा त्याच्याने काय होतं माती जिरते कसं आहे 4-5 वर्ष मी या स्टेजवर माती केलेली आहे आणि त्याचा झाला चिखल पण मी हा डान्स केल्यानंतर त्या चिखलातून माझ्या प्रसिद्धीचं कमल उगावलेलं आहे हा. आलं लक्षात हा डान्स तू कर वर जाऊन नाही पण मोरे हा हा डान्स मी वर जाऊन केला आणि त्यांनी मला बाहेर काढलं तर मला म्हणाले तू कोणाची मिमिक्री केलीस तर मी काय सांगायचं अरे त्यांना जाऊन सांग की मी प्रभाकर मोरेची मिमिक्री करतोय हा. अरे जगात तू पहिला असलेल्या प्रभाकर मोरेची मिमिक्री करणार काय समजलास हो फक्त तू कर डान्स जाऊन वरती सगळे लोक असे उभे राहतील आणि म्हणतील वेर यू कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना अतिशय भन्नाट होतं हे मिमिक्री प्रशिक्षण मजा आली बघूया सिद्धू काय म्हणतोय अरे कमाल धमाल 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 परफॉर्मन्स होता आणि तुमच्या तिघांविषयी बोलण्याआधी मी सचिन मोठे सरांचे आभार मानतो कारण मला असं वाटतं की आपण सगळं वाटतं कुठेतरी आपण कोणाकडून तरी विनोद शिकलोय किंवा कोणीतरी कोणाचा तरी विनोद पाहिला आहे आणि आपण तो पुढे पुढे करत गेलो आहे तर ह्या प्रहसनात किंवा ह्या स्किटमध्ये अशा काही मान्यवर दिग्गज मंडळींना जे आपल्या आता नाही आहेत त्यांना एक वेगळी मानवंदना देण्याचा एक छान प्रयत्न होता आणि मला तो खूप भावला तारे कुबेराला शिकवत आहेत किंवा लक्ष्मामा इंद्रांना शिकवत आहेत किंवा सुधीर भट दिलीप कुमारांना घेऊन आव काजू वाजू खाव खूप वेगळ्या एका वेगळ्या मूडमध्ये आपण सगळे नाटकवाले आहोत त्यामुळे लगेच ते रिलेट होऊ शकतं मी त्या क्षणी ना त्या स्किटमधून एक थोडासा वेगळ्याच झोनला गेलो होतो की अरे हो रे तारे नाही आहेत का आपल्यात अजूनही आपल्याला जाणवत नाही की सतीश तारे आपल्यात नाही आहेत पण आज ते बोलल्यामुळे कळलं सो मनापासून लेखकाचं अभिनंदन आणि बाकी कमाल झाला परफॉर्मन्स क्या बात आहे सुपर मजा आली क्या बात आहे सुपर प्रसादा वंडरफुल मजा आली कॉन्सेप्ट खूप छान होती आणि खूप छान फुलवलीत तुम्ही आपल्यापैकी कुणाच्या जवळ इतक्यात यमदूत येईल असं मला वाटत नाही पण आला तरी आपल्याला कुणालाच आता घाबरण्याची काही गरज नाही कारण आम्ही सगळ्यांनी नुकताच स्वर्ग बघितला आहे बच्चन साहेबांना आम्ही नुकतंच भेटून आलोय आणि जवळजवळ तो स्वर्गीयच आनंद होता आणि मोरे नेमका तू तिथे नव्हतास का नव्हतास कुठे गेला होतास तू मोरे शूटिंग होतं माझं भोरला क्या बात आहे मोरे म्हणजे बच्चन साहेबांनी आमंत्रण दिलं आणि तू असं म्हणाल मला वेळ नाही बिझी आहे शूटिंग करतो पण हरकत नाही मोरे तुझ्या कामामुळे आणि तुझ्या कामातल्या कन्सिस्टन्सीमुळे प्रामाणिकपणामुळे यू नेव्हर नो बच्चन साहेब तुला पर्सनली सुद्धा भेटायला बोलवू शकतो आपण कायम आशावादी राहावं आणि होकारात्मक सकारात्मक राहावं मजा आली खूप मजा आली थँक्यू वा 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 मंडळी आता इथे तयारी होणार आहे एका कोर्टातल्या साक्षीची आणि ही तयारी करतायत विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम हा अरे बसा ना नाही राहू दे सर अरे काय तुम्ही बरं मला सांगा तुमचं नाव सांगा हा अरुण कदम वा. हा. आज काहीतरी वय स्वतःच वय 56 56 हा मूळ गाव कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर आहे का कोल्हापूर आहे कोल्हापूर 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 हा चला चला आपण आता तुमच्या केसचा स्टडी करू हा. हा थांबा जरा काय झालं? कुणाल कुणाल ए रत्न आहे माझ्याकडे एक. हाय का कुणाल
मी आलो ना. हे काय करत आला तू असा? काय आहे हे? कचरा साफ करून राहिलो ना. अरे ते कशाला घेऊन आला? टाकून देतो. मी सांगलं ना, मी माती खाल्ली. हो ना मी येडा होता. हे घे. आता हे कुठे फेकशील? तिकडे? नाही हा? इथे खिडकी आहे ना. मग खिडकीतून फेकणार, मग कुठे फेकशील? कचऱ्याच्या डब्यात. कचऱ्याच्या डब्यात फेकतो ना मी. तसा तो हुशार आहे. तसा तो हुशार आहे. बाकी ध्यान नका देऊ त्याच्याकडे. हा? अरे आला का फटक्यात? हा अरे कायच करवा तू. हे बाय साहेब आले. केस आली आहे. तू लिहून घेता फटक्यात. येले सांगा. हो हा लिहून घेईन. तो माझा असिस्टंट आहे. हो ना. लिहून घे. वहीत लिहू काय? आपण जनरली वहीतच लिहितो. का दुसरीकडे लिहितो का तू काही? नाही 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 मग? म्हणजे केस सिरियस असन त्या वहीत लिहू की लिहून खोळाच्या वहीत लिहू? अरे सिरियसली घेणं आपल्याला हे केस. हो काय? मग पेनानं लिहा लागन. मग पेन घ्यावा लागन. पेन तुलाच घेणार पडीन. हो ना. ड्रायव्हर थोडी स्वतः बाहेर येणार ना म्हणून हे घे रे पेन असा थोडी देणार आहे तो. नाही पण तो तर निर्जीव आहे. पण तू तर सजीव आहे ना. हो मग कोण जायला पाहिजे? मी. मग जाय तिकडे त्या ड्रॉवर मध्ये हात घाल. पेन काढायला लिहायला सुरुवात कर. हो ना. हा हा नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. लिहिन तो. हा तो लिहिन. अरे हा पटक्यात घेते वय. तुम्ही सांगा त्याला तू यांचं म्हणणं लिहायचं फक्त. हा? फक्त हे जे सांगतील ते लिहायचं. हो ना. लिहिशील ना? लिहिन ना. हा आणि मला एक समजत नाही. तुम्ही राहता कोल्हापूर मध्ये. हा आणि तुमची जळगावच्या कोर्टात केस कस काय आली? सांगतो हिताने काय दवा म्हणजे कसं आहे का, हा. मी मागच्या महिन्यामध्ये इकडं डिजिटल मीडियाचा कॉन्फरन्सला आलो होतो का नाही. हा. मित्राची गाडी घेतली. मस्त निघालो गाडीतून. आयो अशी गाडी म्हणजे रस्ता एकदम भारी. रस्त्यामध्ये मला असं बाजूला मेंढा दिसला. आयो म्हणलं हे मेंढा केवढं चांगलं आहे. म्हणलं त्याला आपण काहीतरी विचारावं म्हणून मी थांबलो आणि केलं ब्या. हे काय असं केलं ते बिथारलं आणि ते उरफाट फिरलं का नाही. ते जे येवले आणि ते माझ्या मोटरसायकलला धडाक दिली आणि पडले खाली. अरे बाप. मग काय अहो मी तिथे गेलो. म्हणलं निपची पडले आता काहीतरी पाणी शिंपडावं काहीतरी करावं म्हणून खाली उतरतोय तर त्याचा मालक आला आणि तो माझ्याशी भांडायला लागला. तो म्हणतोय मला ह्याचे कमान 1.5 लाख रुपये तरी ह्याचे मिळालं पाहिजे. 1.5 लाख कशाचे पाहिजे त्याला? 1.5 लाख मी त्याला तेच म्हणलं हे 1.5 लाख कशाला. हळू बोला ना. आम्हाला लिहिता नाही येत ना. अयो अरे तू ते जे सांगताय ते लिहि. बाकीच्या गप्पा बिप्पा नको लिहू. हो काय? हा. मग खोडा लागन. ए, थांब. काय खोडतो पहिले मला दाव. अरे बापरे काय झालं. अरे याचं पहिलेच अक्षर गंधपटक होतं. त्याच्यामध्ये त्यानं काना मात्रा वेलांट्या एकावर एक तंगड्या टाकून दिल्या त्यांच्या. मग तुम्ही हळू बोला ना. नाहीतर मग काना मात्रा वेलांटी मिक्स होते ना. हो भाऊ मी सांगतो त्यांना. दादा तुम्ही व्यवस्थित बोला. हे प्रिंटर लय खतरनाक आहे. अयो. हा हिब्रू भाषेतले ड्रायव्हर आहे त्याचे. तुम्ही व्यवस्थित बोला फक्त. तो लिहितोय. ए दाद्या लिहशील ना रे. लिहितो हा, हे बघ. लिहितो हा, तर मी त्याला म्हणलं अरे बाबा मी नाही त्याने डुचा दिला मी नाही मारलंय त्याला. हा नाही पण हे फारच चुकीचं झालंय बरं का. तुम्हाला सांगतो मी काय आहे, मला वाटतं तो मरतुकडा मेंढा आहे ना तो त्या मालकानं मुद्दाम रस्त्याच्या कडेला ठेवला. म्हणजे कोणतरी गाडी येईन त्याला डुशी मारीन आणि तो मेंढा तडीच मरून जाईन. म्हणजे मग काय याला 1.5 लाख वसूल करायला सोपं जाईन. गोल आहे तुम्हाला. गोल आहे. तुम्हाला गोत्यात आणलंय बाकी काही नाही. तो मी इथं फिरतोय 2-4 दिवस. तुमचा बोर्ड वाचला स्वास्थ्यात असलेला वकील आहे मी असा तुमचा बोर्ड वाचला आणि हिथं आलोय. हो काय हरकत प्लीज नाही. काय पण करा कर, पण कर. ह्याच्यातून मला सोडवा. मला जळगावात जास्त दिवस नाही राहायचे. नाही. कोल्हापुरात जायचंय मला. आणि अरे काय कर- सोडू काय घाबरू नका ऐका तुम्ही. नाही. सोडू तुम्हाला आम्ही. हा. आपण आहे ना एक साक्षीदार घेऊ हा. आणि त्या साक्षीदाराला सांगू हा. का आमच्या बाजूने खोटं बोल. हा, correct. काय का नाही. हा. म्हणजे काय त्याला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही तिकडे नव्हते. हा. तुम्हाला गाडी येत नाही. तुम्ही मेंढा उडवला नाही. हा एकदम भारी, एकदम भारी राव. लय भारी. म्हणजे 3 प्रश्न 3 उत्तर 3 मिनिटात कोल्हापूर. एक नंबर एक नंबर. मी साक्षीदार तयार करतो. हा. 20,000 रुपये पर डे लागेल त्यांचं. अयो 20,000 साहेब. 20,000 कुठून आणायचे. अरे मग त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खायप्याचे वांदेत 20,000 कुठून आणायचे. तुम्ही तुमचा साक्षीदार आणा बरं. इथं जळगावात कुठून आणायची हो. कोल्हापुरात माझी ओळख आहे. कोल्हापुरात माझी केस असती का नाही निम्म कोल्हापूर तिकडे आणलं असतं. हो पण आणि मग मग आता करशान काय मला सांगा. तुमच्याकडे पैसे नाही आणि आपल्याला असा स्मार्ट साक्षीदार पाहिजे ना जो की बोलता आला पाहिजे त्याला. स्वस्तातलं बी पाहिजे. स्वस्तातला बी पाहिजे. हा पण मुद्दा आहे. करा काहीतरी. काय बे नाही. क्या
काय यो चालेल का हो हा खुळ्यागत करते ना ग तू नाही काळजी नाही करायची मी आहे ना कुणाल ते लिहून थांबव थकलाशील ना तू बेटा बाप्पा खड्डेच खणले तुला कसे हळूहळू सांगा ना. अरे सांगत नाही मी आता तुला काम सांगतो तर ठेव बाजूला सांगा ना. हा ठेव तू ठेव हा काय तुले ना साक्षीदार म्हणून उभं राहणं हा हा करीन तुम्ही याला सांगा टेन्शन नाही घ्यायचं या इकडे त्याला नीट सांगा घाबरू नका मी तुमच्या मागे आहे. सांगा त्याला दाद्या मी काय सांगतो ते नीट ऐक हो ना. हे बघ गेल्या महिन्याच्या 22 तारखेला गुरुवारी रात्री 10:30 वाजता तू तिकडं होतास असं एवढं बोलायचंय. पण मी तर माझ्या बायकोकडे होतो. अरे हा असणार ना हा पण नुसतं तिकडं होता एवढंच बोलायचंय तुम्हाला. नाही ना पण मी तिथं असेन तर माझ्या बायको जवळ कोण असन. तुम्हीच असणार तुमच्या बायको जवळ पण तिथं नुसतं म्हणायचंय की मी तिथं होतो. हो ना पण माझ्या बायकोले भेव वाटते ना. एकटी असली तर ते घाबरते ना. अरे जास्त टेन्शन घेऊ नको फक्त तुला एवढंच बोलणं आहे की तू त्या रात्री त्या रोडावर फिरायला गेलता बाकी काहीच नाही मग माझ्या बायकोकडे कोण. मी तुम्ही मी होता असं समज मी होता असं समज हा मग तुम्ही माझ्या बायकोकडे थांबान काय. हा. मग मला काही काळजी नाही. अयो खुळ्यागत बोलायला लागले ते रिपेअर करत असणे. हो मी बोलतो हा, अरे तुला फक्त काय करणं आहे की तुला फक्त एवढंच बोलणं आहे की मी त्या रस्त्याला रात्री 10:30 फिरायला गेलता नुसतं टेळ्याला गेला बा एवढंच बोलणं आहे तुला एवढं बोलायचं. हो ना हा. पण मी तिकडे कायले जाऊ. मी तर तिकडे जातच नाही. अरे असं समज का बा तू अंडे आणि ब्रेड घ्यायला गेला होता बा पण अंडे तर खातच नाही ना मी. मग आणि माझ्या घरी कोणीच अंड खात नाही. अयो अरे बघ अंड सोड ब्रेड आणायला गेला असं तरी म्हणशील का नाही. हा फक्त ब्रेड घे नाही ना ब्रेड तर मी त्या पक्याकडून घेतो ना. त्या पक्याला राग नाही येईन का मग. अरे कशाला राग यायला पाहिजे आपण त्याला सांगायचंच नाही की पक्या आम्ही इकडनं ब्रेड घेत नाही म्हणून. हो ना पण तुम्ही मला कोर्टामध्ये बोलायला लावाल ना काय? तर कोर्टातलं ते पेपरात छापून नाही येईन काय. मग पक्याला माहिती होईन ना. मग पक्याला राग नाही येईन वाईट नाही वाटन काय. नाही असं काय नाही होईल हा. अरे तू जेव्हा जाशील ना भाऊ अरे एकदम चिरकुट केस आहे बे आहे का नाही? आणि मीडियावाले मी पाहून घेईन ना अरे हे आहे ना डिजिटल मीडियावाले पण हेच तर फसले ना. कायला तुम्ही फसले यार जाऊ दे बापा त्यांना बी जाऊ दे तू बी राह मीडिया मी सगळा सांभाळून घे तू तुझे काम कर फक्त. हो ना पण माझा दुसरा प्रॉब्लेम आहे ना. काय प्रॉब्लेम आहे त्या दिवशी गुरुवार होता ना म्हणजे दत्ताचा वार होता. मग मला उपवास होता ना. तो? हे पक्याले माहित नाही होईल पण दत्ताले तर माहित होईल ना. अरे पण दत्ताले माहिती ना की कुणालनं उपवास करेल म्हणजे दत्ताचा कुणालवर भरोसा आहे आणि कुणालचा दत्तावर भरोसा आहे तुमचा एकमेकांवर भरोसा आहे पण हे जजले माहिती नाही ना. म्हणजे जजले माहितीच नाही पडणार तू ब्रेड घ्यायला गेलता का नव्हता गेलता तुले फक्त जजले सांगणं का मी ब्रेड घ्यायला गेलता. हो ना पण दत्ता तर म्हणन ना की तू माझा उपवास करू राहिला तर त्या दिवशी तुले ब्रेड खावाची काऊन इच्छा होऊ राहिली. तो मी ते त्यावर भक्ती करतो ना. मग तो मला काय म्हणन तू तर माझ्यावर भक्ती करत तू तर खोटं बोलू राहिला. मग मी तुले पोरं कायले देऊ. पहिलेच तर साहेब मला 4 वर्ष झाले पोरगच झालं नाही ना. अरे बाप रे खरंय पण मला एक समजत नाही आहे त्याने काय करावं लागलं आता मला तेच ना तू एक काम कर ना तू फक्त एवढंच बोल का मी तिकडे फिरायला गेला होता आणि मला ते सगळं दिसलं तुला हे बोलायला काय प्रॉब्लेम आहे. आता रडाय काय झालं. अरे रडायला काय झालं तुला दाद्या रडू राहिलो ना. अरे अख्ख्या 12 कॅमेऱ्यांना माहिती का तू रडतोय पण तू का बरं रडतो. मी हडवा झालो ना. अरे तू हडवा नाही तू काय प्रॉब्लेम. माझ्या आईनं लहानपणा
मनापासून मला सांगितलं ना की खोटं बोलायचं नाही, आणि तुम्ही तर मला कोर्टामध्ये खोटं बोलायला लावणार आहात. आणि तिथं तो गांधीजीचा फोटो असेल ना, मग गांधीजीच्या फोटो समोर मी कसं खोटं बोलू? माझ्या काकानं सांगितलं आहे की शहाण्यानं कोर्टाच्या पायऱ्या चढायचेच नाही. तू शाय नाही नाही. मग तुला काल लागून हे पण मी काय म्हणतो, मन मी कोर्टाच्या पायऱ्या नाही चढीन, पण संडासाचा पाईप धरून खिडकीतून आलो तर चालन काय? निघ आत्ताच इकडं चल निघ. तुझ्या सारख्या माणसांना कोर्टाच्या आवारात बी दिसले नाही पाहिजे. जो माणूस खोटा बोलत नाही ना त्यांना कोर्टात यायची हिंमत नाही करायला पाहिजे. चल निघ इकडून, थांबू नको अजिबात. प्रत्येक टायमाला माया काय करतो बे? मस्त, खूपच छान, खूप छान. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सिद्धू, कुणाल खूप मस्त कॅरेक्टर पकडलं तुम्ही. तुमचं हे गोड कॅरेक्टर आहे आणि हे वारंवार मंचावर यावं करा, ह्याच्यात एक वेगळी मजा आहे, ती गंमत आहे. आणि त्याचा इनोसन्स आहे, बिचारा खूपच साधा बोळ आहे. त्याची दया पण येते. हेमंत दादा, तुमचा वकील पण खूप मस्त गोड झाला, मजा आली. मला सर्वात जास्त मजा आली ती म्हणजे अरुण कदम सरांची आजची कोल्हापुरी ऐकून. कमाल यार, मजा आली, सुपर. थँक्यू. प्रसाद, मुळात साक्ष किंवा खोटी साक्ष, फसवी साक्ष हा प्रकार मला कायमच इंटरेस्टिंग वाटत आला आहे. मला बघताना वारंवार दमा मिराजदारांची साक्षीदार नावाची गोष्ट आहे, किंवा वाऱ्यावरची वरातमध्ये अरुण नलावड्यांची एक प्रचंड गाजलेली साक्ष आहे. फार अप्रतिम करायचे ते अरुणदादा. तर ती साक्ष मला आठवत होती. तुमच्या तिघांचा परफॉर्मन्स बघून खूप जुन्या गोष्टी, जुन्या साक्षी आठवल्या, आणि या परफॉर्मन्सचा मी साक्षीदार आहे याचाही मला या निमित्ताने आनंद झालाय. कुणाल, तुला मी मागच्या वेळेला म्हणलं होतं तसं हे कॅरेक्टर तुला सापडलंय, आता ते तुला पकडता आलेलं आहे. आता हळूहळू त्याच्यातलं व्हेरिएशन्स तू कसं काढशील तो तुझा खेळ आहे, त्यामुळे तू जास्तीत जास्त तो एन्जॉय कर. हेमंत, आज वारंवार मला तुला बघून डॅडींची आठवण होते. डॅडी म्हणजे कुलदीप पवार. प्रोफाईलने तू सतत मला कुलदीप पवारांसारखा वाटतोयस. म्हणजे त्यांचं रूप इतकं देखणं होतं आणि इतका अफलातून ॲपिअरन्स होता, पण त्यांच्या पर्सनॅलिटीची झाक तुझ्यात सतत मला अशी दिसते. मजा येते. अरुणजी, आपण आणि आपली कोल्हापुरी भाषा याच्याबद्दल वारंवार बोलून झालेलं आहे. आजही तो तसाच तुमच्या ताब्यात त्याचा लहेजा होता. 2-3दा तू चुकून अयो असं एक साऊथ इंडियन झालं, आयो बाबो. पण ते कोल्हापूरपासून बेळगाव जवळ असल्यामुळे तेवढं अंडरस्टँडेबल आहे. म्हणजे काय त्यात काही वांधा नाही. बाकी एनर्जी नेहमीप्रमाणे कडक, मजा आहे. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.